शहरामध्ये अशी लोकांची मानसिकता आहे, जिथे टॉवर होतो, तिथे मधमाशा, पक्षी हे मरतात किंवा येतच नाहीत. प्रत्यक्षामध्ये जेव्हा आपण शहरामध्ये असं बघतो, तेव्हा आपल्या लक्षात असं येतं, की छोट्या आकाराचे पक्षी आहेत ते तिथे येत नाहीत. म्हणजे उदाहरणार्थ छोट्या आकाराच्या पक्ष्यामधली चिमणी आहे. तर चिमणी जी आहे ती तिला राहायला घर जे आहे, तर तिचं उडण्याचा एरिया कमी आहे. तिला राहायला आपल्या त्या माणसाच्या सोबत पूर्वी ती राहायची. आपल्या घरांमध्ये कौलारू घर आहे, वरती पत्रा लावला आहे, त्याच्यात वळसडीच्या जागी चिमणीला घर करायला जागा आहे. आता आम्हाला सोसायटीमध्ये सगळ्या बिल्डिंगमध्ये चिमणीला घर करायला जागा नाही आणि चिमणीला हाकलून कबुतराने सगळ्या जागा व्यापलेल्या आहेत. त्याचे कबूतर आहेत का? तर आहेत. टॉवरवर बसतात का? तर बसतात. का टॉवरवरती कावळा घर करतो का? करतो. घारगीर घर करते का? करते. मग कुठल्या शहरामध्ये पक्षी येतात आणि कुठल्या मधमाशा येतात. त्या टॉवरला अनेक ठिकाणी आग्या माशांचं पोळं सुद्धा असतं. तर हे जे आहे हे त्याचा दुष्परिणाम आहे का? आहे. याच्यात काही वादच नाही. पण ॲडॅप्टेशन जे आहे, की मला दुसरी जागाच नाहीये. मग त्यातल्या तर सिक्युअर जागा जी आहे ते टॉवरवर आहे. त्याच्या त्या टॉवरवरती तेवढ्या उंचावरती जाणारे पक्षी तिथे जातात. चिमणीसारखे, मुनियासारखे पक्षी जे असतात ते घराजवळ राहतात. जे सनबर्ड आहे, टेलर आहे, वार्ब्लर आहे. हे घराच्या बागेमध्ये आता आमच्याकडे बागाही नाहीत आणि 30 मजली इमारतीमध्ये गच्चीवर मी झाडं लावले. तिथे नाही येणार ते पक्षी. तसे ह्या ज्या मर्यादा आहेत, पक्ष्यांच्या जगण्याच्या मर्यादा, आपण तयार केलेल्या स्ट्रक्चरच्या मर्यादा, याच्याही तिथे पक्षी आणि मधमाशा येत नाहीत. पण लोकांचा अनुभव असा आहे, मधमाशी पालनाचा अनुभव असा आहे, की बिल्डिंगच्या टाकीला, अडचणीच्या जागी मधमाशांची पोळी असतात, ती टॉवरला सुद्धा असतात. म्हणजे पक्षी येत नाहीत असं म्हणता येणार नाही. पक्ष्यांचं प्रमाण कमी झालं हे खरी गोष्ट आहे. जगामध्ये अमेरिकेमध्ये अनुभव आहे, की त्या टॉवरमुळे फ्रिक्वेन्सी कट होतात आणि मधमाशी स्वतःच्या पोळ्यात जायला सापडत नाही, त्याला रस्ता सापडत नाही. तसे रेडिओ ॲक्टिव्हिटीमुळे फ्रिक्वेन्सी जातात आणि तशा मधमाशांना त्रास होतो, पक्ष्यांना त्रास होतो, पण टॉवरमुळे नाही जात. टॉवर हा वेगळं स्ट्रक्चर आहे. त्या टॉवरमध्ये तयार होणाऱ्या रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळे होऊ शकतं. आपण टाळू शकतो का, की मला मोबाईल नको आहे, आमच्याजवळ टॉवर नको, असं नाही होऊ शकत ना. तर आपल्याला अपरिहार्यपणे आपण जे जगतोय, त्या जगण्यामधले जे काही फायदे आहेत, तसे तोटे येणारच आहेत.